जागा सांभाळली आहे. ती जागा आम्हाला रिकाम करून लवकरात लवकर द्यावी, नाही तर आम्ही इथं 2-3 महिने थांबू. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आमच्या गावात घरकुल, राशन कार्ड, जातीचे दाखले खूप असा प्रॉब्लेम आहे आणि सरकारने असे 12 कागद काढून ठेवलेले, त्याच्यामुळे लोकांना अजून माझ्या गावात 103 लोकांकडे आधार कार्ड नाही. या गावामध्ये जवळजवळ आज 80 वर्षापासून या लोकांना घरकुल मिळाले नव्हतं. म्हणजे जसा देश स्वतंत्र झाला आज त्यांना कुठेतरी घरकुल मंजूर झाले, परंतु घरकुल मंजूर होऊन देखील त्यांना जागा नसल्या कारणाने त्यांना घरकुल बांधता येत नाही. आमच्या या गोरगरीब जनतापासून मतदान मागण्यापुरतं येतात, पण आज त्यांच्या सुख दुःखामध्ये उभं राहण्याची त्यांची ध्यानच नाही. राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आशा ढोसन जाधव, राहणार कलाने। आज देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाले, तरी लोकांना म्हणजे अजून बऱ्याच काही गोष्टींपासून वंचित आहे. आमच्या गावात घरकुल, राशन कार्ड, जातीचे दाखले खूप असा प्रॉब्लेम आहे आणि सरकारने असे 12 कागद काढून ठेवलेले, त्याच्यामुळे लोकांना अजून माझ्या गावात 103 लोकांकडे आधार कार्ड नाहीये, जातीचे दाखले नाहीये, त्यांना काही पुरावाच नाही तर ते सांगतात. 1000 चक्रा मारून सुद्धा ते पुरावे मागतात. आमच्याकडे पुरावे नसल्याने आमच्याकडे जातीचे दाखले पण नाहीये, राशन कार्ड पण नाहीये आणि आम्हाला घरांसाठी जे अतिक्रम केलेले आहे गावात लोकांनी, तो जो कब्जा केलेला आहे, ती जागा आम्हाला परत मिळावी एवढी आमची मागणी. आज आपण इथे सुरज मांडलेला आहे, आपला विधान आंदोलन इथे सुरू झालेलं आहे. पण हा आंदोलन कुठपर्यंत चालणार आपला? आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसू. मग ती दिवाळी असेल नाही तर आखाजी, ते सरकार बघल. मग ना आमच्यामध्ये एवढ्या महिलांना जर काही झालं आंदोलन चढत त्याला जबाबदार सुद्धा सरकार राहील आणि माझ्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा राहील. हा जर पंचायतने जर निर्णय नाही घेतला तर काय होणार आहे? ते गावातच प्रश्न मिटला असता, पण त्यांनी सांगितलं बीडीओ कडे जा, कलेक्टर कडे जा, प्रांत कडे जा, म्हणून आम्हाला आज इथं यावं लागलंय. काय आवाहन करणार आपण ग्रामपंचायत? ग्रामपंचायतीने जर आम्हाला जागा दिली असती दादा तर आम्ही इथपर्यंत आलो नसतो. मग त्याने आम्हाला शासनाकडे पाठवलं. मग जरी आंदोलन छेडता आज असं पाणी आमच्या गावाला महिना पाणी येत नाही आणि बऱ्याच महिलांना सर्दी, खोकला, थंडी, ताप, बरं पण वाटत नाही त्यांना. जर याच्यामध्ये जर काही झालं तर आम्ही पूर्ण ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल करू. शासनापुढे शेतमजूर, राब शेतामध्ये काम करणारे, हप्ताची गडगी कशी भरायची आणि 2 महिन्यापासून या महिला शासनाच्या दारापुढे कुठेतरी यांना घरकुल आलेलं आहे आणि घरकुलाला जागा उपलब्ध प्रशासनाला काही सांगत आलेले आहेत ते आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावा. आणि आई तालुकाभरचीच अडचण झालेली आहे. आधार कार्डचं ती मोठी पूर्ण तालुकाभर आहे आणि या ज्या धनदानगे लोक आहेत आमच्या या गोरगरीब जनतापासून मतदान मागण्यापुरतं येतात, पण आज त्यांच्या सुख दुःखामध्ये उभं राहण्याची त्यांची ध्यानच नाही. याचं कारण का? कुठेतरी आमच्या गरीब जनताजवळ पैसे दिसत नाही. त्या 200-500 रुपयामध्ये त्यांची स्वाभिमानी देतात, पण त्यांची स्वाभिमानीचा गैरवापर करू नका, नाही ते भगवान तुमचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय मल्हार. मालेगाव तालुक्यातलं खलाना गाव आहे. या गावामध्ये जवळजवळ आज 80 वर्षापासून या लोकांना घरकुल मिळाले नव्हतं. म्हणजे जसा देश स्वतंत्र झाला आज त्यांना कुठेतरी घरकुल मंजूर झाले, परंतु घरकुल मंजूर होऊन देखील त्यांना जागा नसल्या कारणाने त्यांना घरकुल बांधता येत नाही. आणि एकीकडे ग्रामपंचायत सांगते की आमच्याकडे गावठाण नाही, जागा नाही, परंतु एक विषय असा स्पष्ट सांगावा लागेल की ज्या धनदानग्या लोकांनी गरजेपेक्षा जे जास्त अतिक्रमण केलेलं आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्यांनी ते जागा सांभाळून ठेवलेल्या आहेत, कोणी 2 एकर, कोणी 1 एकर, कोणी 5 एकर, त्याच्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिथं घर बांधण्यासाठी 10 बाय 10ची सुद्धा जागा भेटू शकत नाही.
म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे, कुठलाही भेदभाव न करता ज्या लोकांनी गरजेपेक्षा जास्त अतिक्रमण सांभाळलेलं आहे ते सगळं अतिक्रमण मोकळं करून गोरगरिबांना घर बांधण्यासाठी जागा करून द्यावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. आमची दिवाळी लागली तर इथंच करू. दुसरा जो प्रश्न आहे, जातीचे दाखले, रेशन कार्ड आणि आधार कार्ड. आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असल्या कारणाने या लोकांकडे काही पुरावे, काही कागदपत्र नसल्यामुळे यांना जातीचे दाखले असतील, रेशन कार्ड असतील किंवा आधार कार्ड असतील हे काढण्यासाठी फार मोठी तस्ती घ्यावी लागते, फार मोठा त्रास सहन करावा लागतो. आणि साधा रेशन कार्ड ऑनलाईन जरी करायचं असेल तुम्हाला तर 2 ते 3 हजार रुपये घेतले जातात जाबीर भाऊ. म्हणजे ते रेशन कार्ड जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल त्याला प्रोसिजर आहे, 50 रुपये 100 रुपये फी असते. परंतु हे जाणून बुजून काही अधिकाऱ्यांना आणि दलाला आणि रेशन दुकानदारांना हाताशी धरून हे लोक सर्वसामान्यांना लुटण्याचं काम करतात. परंतु आम्ही लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आज जे बेड आंदोलन पुकारलेलं आहे ते आम्ही आता माघार घेणार नाही जोपर्यंत आमचं काम होत नाही. एकीकडे जर पाहिले तर श्रीमंतांना अन्नधान्य दिलं जातं आणि एकीकडे गरिबांना, गोरगरिबांना ज्यांना खायला नाही त्यांना रेशनिंगचं अन्नधान्य मिळत नाही. आज या लोकांनी किती वेळेस आंदोलन करायची, किती वेळेस चक्रा मारायचे. 200 रुपये रोजाने काम करणारे लोक आज आपला परिवार सोडून इथं दिवाळीसारखा सण असून हे लोक इथं आज आंदोलन करतात. म्हणून इथल्या शासन आणि प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, यांच्या मागण्या लवकर पूर्ण कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खात्याची असेल.